आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे देखील म्हटलं जातं. तर इथे ना गोजरिणीने तिच्या शिक्षकांना देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवले होते आणि छान छान असे ग्रीटिंग कार्ड 5 ग्रीटिंग कार्ड बनवले होते आणि त्या ती शाळेत जायला निघाली. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा तर म्हटलंच जातं, कारण याच दिवशी आदिगुरु व्यासांचाही जन्म झाला होता. आणि घरातील मग आता नाही का पूजा वगैरे मी सकाळी करून घेतली आणि म्हटलं नाही का म्हणजे रानात जायचं असलं की घरातलं पण काम पटपट करावं लागतं. मग गोजरीला वांग्याची भाजी मी करून दिली होती आणि उपवास असल्याने शेंगा छानपैकी अशा भाजून घेतल्या होत्या आणि म्हटलं थोडेसे वेपर्स तळावे, कारण का 2 पौर्णिमा होत्या त्याच्यामुळे माझ्या लक्षात काय आलं नाही. त्याच्यामुळे खिचडी काय मी भिजतच घातली नव्हती. मग म्हटलं आता चला रानात तर काम करायचं, मग भूक तर थोडीफार लागतेच ना. घरातले भांडे वगैरे उरकून घेतले सगळे आणि छानपैकी असे वेपर्स तळले आणि रानात जायला निघाले. तर आज ना सकाळी निघालो आणि पावसाच्या सरी येत होत्या. म्हटलं आज काही खुरपणी होत नाही, परंतु ना थोड्या थोड्या वेळाने असे ढग ना असे जे दाटलेले होते ना ते असे निवळले आणि छानपैकी असं कडक ऊन पडलं होतं आज दिवसभर. काय आलो रानात आणि आज खुरपणी होईल आमची आणि गवत पण नाही बघा आणि आभाळ पूर असं भरून आले. काय 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 केलं? हा आणले की हो सापडलं. लालाबाईने टोपी घातली. पूर्ण सरी, हा पूर्ण सरी घे मी पटापटा होईल. आता मी कुठून जाऊ? पलीकडे काय एकदम खडची कुठून राहिले? पिशवी पासूनच आहे, फार चिट्ट्यापासून आहे भाई. सगळी मिळून काढू ना. काढा काढा या आहेच तोपर्यंत काढते. पाठीमाग गवत आहे भरपूर, पण आता बसते इथं. नेमका चिकटा आलाय बघ केवढा मोठा माझ्या सरीला. आधी काढून घ्यायची तुझी सरी. नाही हाय पुढे गेल्या, पर वर्षाच्या पुढे गेल्या हरळे, बाकी नाही काही. ते तसली गाबाळाचं काढलं ना हे उपटतंय. पाऊस पडला की ते काढता येत नाही मग असं. हा जाऊ द्या, घ्या खुरपून. कोणती तरी सरी खुरपायचीच. तर आज खुरपताना ना म्हणजे ऊनच पडलं होतं बरं का, अजिबात पावसाच्या सरी येत नव्हत्या. त्याच्यामुळे ना असं पटपट खुरपता येत होतं आणि फक्त वेलाचं गवत होतं आणि त्याच्यामुळे ना असं चालता चालता म्हटलं तरी असे म्हणजे काढता येत होतं. अजिबात म्हणजे खुरपं लावायची देखील गरज भासत नव्हती. आणि आज ऊन असल्यामुळे ना तहान देखील म्हणजे असं पटपट लागत होती नाही का. ऊन असलं की असं थकल्यासारखं होतं आणि मग घसा देखील कोरडा पडतो. तर म्हटलं आता पाणी पिऊन घ्यावं थोडंसं आणि पाणी ना असं गवताखाली झाकून ठेवावं, कारण की लगेच उष्णतेने ना असं गरम पाणी होतं, त्याच्यामुळे असं थंड राहतं मग नाही का बाटलीमध्ये पाणी. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि शेंगा आणलेल्या आहेत आणि सीताफळ आणि वेपर्स आणलेले आहेत थोडेसे तळून. आणि काय आणले? बटाटा, वांग्याची भाजी, कांदा. नालाबाई तू काय आणले? सुक्का बटाटा, लिंबू, बाजरीची भाकरी. तर या जेवायला तुम्हाला आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा आमचा ग्लास घरी राहिला. लिंबूला रसदार आहे. हा पटकन भाजा शेंगा. घे ना, तिला लालाबाईला दे, त्याने खावा. गोड आहेत अगले, है ना? गोड आहेत ना? का आवडतात का? हे
झालं फराळाचं करून. आणि पाऊस पण नाही वगैरे आलेला, काल पण पाऊस नाही आला, त्याच्यामुळे बरंच खुरपणी उरकली. आता पाण्याचं कॅन एका साईडला ठेवते. आता काय 2च सरा राहिल्यात, पटकन होऊन जाईल. मग गवत बाहेर काढून टाकायचं, झाली आपली खुरपणी. तर ज्या खोंडीत पहिल्यांदा खुरपलं होतं ना, तिथं गवत चांगलं वाढलं आहे आणि खुरपणी झाली आहे. आणि हे बघ गवत असं सुकलं. आता तळवटावरती नेऊन कडेच्या बांधावरती टाकायचं आणि मग रान स्वच्छ होतं. आणि मग आता खतं वगैरे टाकायची. तर घेतो आता आम्ही गवत उचलून असं तळवट घेतलं आणि त्याच्यामध्ये आता सगळं गवत टाकून घेतो बघा, असं गोळा करून. तर झाली खुरपणी सगळ्या रानांची आणि आता घरी चाललो आम्ही. 2 वाजून गेले आता आणि बाकीचे रान छान दिसायला लागले. भरपूर असं गवत होतं, त्याच्यामुळे खूप दिवस लांबणीवरती खुरपणी गेली होती. आणि सगळ्याची हाताने लिंब लागतो आणि लिंबाची अशी घनदाट सावली आणि इतकं थंड वाटतं त्याच्या खाली बसल्यावरती. आणि काल तर आम्ही 5 मिनटं थांबलो पण होतो नाही का, मस्तपैकी सावली होती आणि बरं वाटत होतं. जरा उन्हाच्या झाडा येत होत्या, त्याच्यामुळे बरं वाटत होतं. चला आता चाल. हे गुलाबी, हे पिवळं, शेळ्यांना बघा किती हिरवगार चारा आहे. आणि जातानाच नाही ते चिंचेच्या झाडाला बघा आता छानपैकी अशी फुलं आली होती आणि बारीक बारीक चिंचा देखील यायला लागल्या होत्या. चिचा बघा, ते चिचा घरी आले आणि आळू बघा आपलं किती छान आला. मस्तपैकी असं पाण्यावरती ना हिरवीगार पानं झालेली आहेत. तर इथे घरात आल्यावरती 2 आसन पाहिले मी आणि ताटं ठेवली होती. तर छानपैकी अशी फुलापानांनी गोजरीने ना म्हणजे सजावट केलेली होती. आणि त्याला ना खरं तर म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आईवडिलांची खरं तर पूजा करायची होती. परंतु आम्हाला ना रानातून यायला उशीर झाला आणि ती झोपी गेली. म्हटलं मग जाऊ दे, तिला उठवलं. मग तिला म्हटलं जाऊ दे, 5-6 वाजता कर नाही का, आता झोपून घे तू. आणि मग जेवण वगैरे आम्ही करून घेतलं आणि मग संध्याकाळी त्यांनी 5-6 वाजता पूजा केली. तर या व्हिडिओचा दुसरा भाग पण येणार आहे, तो पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.